नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. मी पण छान आहे. चला, वॉकिंग करून आली आणि नेहमीप्रमाणे चहा ठेवला. आमच्याकडे थंडी आता छानपैकी सुरू झालेली आहे. तुमच्याकडे कशी काय थंडी आहे? मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता थंडीमध्ये चहामध्ये थोडं अद्रक जास्तच घालते. सोबत मी एक छोटा तुकडा दालचिनीचा घालते, थोडं जायफळ आणि थोडा गवती चहा घालते. असा केलेला चहा खूपच छान बनतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. चहाला मंद आचेवर ठेवून मग मी अंगणात आले. नेहमीप्रमाणे मग मी झाडांना पाणी टाकून घेतलं. ही जी हँगिंग बास्केट लावलेली आहे त्यातली झाडांची वेल खूप वाढलेली आहेत. मला ती कट करून परत लावायची आहे, पण मला वेळ काही मिळत नाही आहे. सकाळी पण घाईच असते आणि नंतर करते म्हटलं तर बाकीचे कामं असतात. 2-4 कुंड्यात पाणी टाकायचं राहून गेलं होतं. ते मी आता टाकून दिलं आणि नंतर मग फरशी धुवून काढली. आमच्याकडे सकाळी नळ येतो, पण धार खूपच बारीक असते, त्यामुळे पाईपनी काही पाणी तिथपर्यंत येत नाही. म्हणून मी बादली नळाला लावून पाणी घेते आणि मग बादलीमध्येच पाणी घेऊन झाडांना पाणी टाकते आणि फरशा पण धुवून घेते. घरातील कामे म्हटलं तर परिस्थितीनुसार कामे करावीच लागतात. सर्व काही सोप्या पद्धतीने होत नाही, हो की नाही? अंगणातील काम आटोपले आणि मग आले किचन मध्ये. तोपर्यंत चहा मस्तपैकी उकळला गेला. मला चहा थोडा जास्त शिजलेला आवडतो. चहा झाला आणि मग माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी चहा गाळून घेतला. मुलगा तसाही काही चहा पित नाही आणि सकाळी तो काही लवकर उठत नाही. चहा सोबत नेहमी मी 2 टोस्ट सकाळी खाऊन घेते. सकाळी मला मस्त कप भरून चहा लागतो, पण सध्या साखरेचं प्रमाण कमी केलं, त्यामुळे चहाची क्वांटिटी पण कमी झाली. चहा घेऊन थोडा वेळ रिलॅक्स झाली, सोबत थोडासा पेपर वाचला. मेन हेडलाईन्स वाचून घेतल्या तरी बरं वाटतं. थोडा वेळ पेपर वाचला, मग स्वयंपाकाची वेळ झाली, तर मग आली किचन मध्ये. नेहमीप्रमाणे गंजात भात ठेवला. तसा आज मला जास्त काही स्वयंपाक करायचा नाहीये. म्हणजे मला भाजी नाही करायची आहे, फक्त भात आणि पोळ्याच करायच्या आहेत. काल नॉनव्हेज केलं होतं, त्यामुळे ती भाजी आहे, तर मला त्यासोबत फक्त भात आणि पोळ्या करायच्या आहेत. भात ठेवला आणि आता कणिक मळून घेते. कणिक मुरेपर्यंत माझे रात्रीचे राहिलेले भांडे घासून घेते. 2-3 मोठे भांडे आहेत. रात्रीच्या प्लेट्स वाट्या मी रात्रीच करून घेतल्या होत्या, म्हणजे सकाळी भांड्यांचा जास्त काही पसारा सिंक मध्ये राहत नाही. चला, सिंक मध्ये जेवढे भांडे होते तेवढे भांडे माझे घासून झाले. त्यानंतर मग मी पोळ्या टाकायला सुरुवात केली. पोळ्या आता पण मी मल्टीग्रेन पिठाच्याच करते, पण आता मी त्यामध्ये गव्हाचे पीठ पण ऍड केलेले आहे आणि गव्हाचे पिठाचे प्रमाण मी थोडे जास्त ठेवलेले आहे. आधी ज्या मी भाकरी बनवायची त्या थंड झाल्यावर कोरड्या होऊन जायच्या. आता ग्लुटेन फ्री म्हटलं की त्या थोड्या तशा वाटणारच, पण आपल्याला पोळ्या खायची सवय, त्यामुळे मग म्हटलं की चला थोडं आपण कणिक पण यात मिक्स करून घेऊ, म्हणजे मल्टीग्रेन पण जातं आणि गव्हाच्या पिठामुळे त्या पोळ्यासारख्या पण वाटतात. पोळ्या टाकून झाला आणि माझा स्वयंपाक पण आटोपला. सोबतच आता ओट्यावरचा जो पसारा आहे तो आवरून घेते. कोरड्या कणकेचा डब्बा व्यवस्थित लगेच पुसून ठेवून देते. कोळपाट लाटणे कणकेचं भांड धुवायला टाकून दिलं. शेवटची पोळी शेकून झाली, तिला पण काढून घेतली आणि तवा बाजूला ठेवून दिला. त्याच शेगडीवर आता मी माझ्यासाठी चहा करायला ठेवत आहे. मला दुसऱ्यांदा परत एकदा चहा लागतो. स्वयंपाक झाला की नाश्ता करते आणि मला परत एकदा चहा लागतो. तसेच साक्षातची उठायची वेळ झालेली आहे, तर त्याला नाश्त्याला अंडे लागतात, तर मी अंडे उकळायला ठेवून दिले. चहा नाश्ता आटोपला आणि मग मी गेले वरच्या फ्लोअरची क्लिनिंग करायला. क्लिनिंगचे सर्व सामान हे खालीच असतात, त्यामुळे वरती जेव्हा मला क्लिनिंग करायला जायचं असतं तेव्हा मला खालूनच सर्व घेऊन जावं लागतं. आता प्रत्येक वेळेस एक एक सामान आपण काही वर नेणार नाही, म्हणून मी एकाच वेळेस जेवढे शक्य होते तेवढे मी घेऊन जाते. सकाळी उठल्याबरोबर आम्ही आपापली ब्लँकेट फोल्ड करून ठेवून देतो, म्हणजे बेड थोडा तरी आवरलेला दिसतो. मग खालचे काम आवरून आरामात वर येऊन बेडरूम क्लीन करून घेते. आज बेडशीट काही चेंज करायची नव्हती, फक्त बेडशीट झटकून स्वच्छ करून घ्यायची होती. बेडशीट मी 15 दिवसातून एकदा चेंज करते, कारण की दिवसभर तसा काही आम्ही ह्या बेडरूम यूज करत नाही. 2 दिवसाआधीच मी बेडशीट चेंज केल्या होत्या. थंडीच्या पांघरायच्या ब्लँकेट्स वगैरे पण भरपूर बाहेर निघतात. प्रत्येक वेळेस त्याला आपण कबर्डमध्ये ठेवायच्या, परत बाहेर काढायच्या.
त्यापेक्षा मी सर्व ब्लँकेट्स बेडवरच व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवून देते. एक ब्लँकेट मी पायाशी छानपैकी ठेवते आणि बाकी छोट्या ब्लँकेट असतात त्यांना उशाखाली ठेवून देते. चादरीला व्यवस्थित फोल्ड करून कुशन सारखं बेडवर लावून देते, म्हणजे बेड छान ऑर्गनाइज दिसतो. चला, बेड आवरून झाला. आज मला दारं खिडक्या पण पुसायच्या होत्या. खिडक्या पुसण्यासाठी असा मायक्रोफायबर ग्लोव्ह छान उपयोगी पडतो. याने धूळ न उडता छान क्लिनिंग होते. पण जर हा ग्लोव्ह नसेल तर एखादा जुना मोजाने सुद्धा आपण छान क्लिनिंग करून घेऊ शकतो. मोजाला मी थोडं ओलं केलं आणि ग्रिल छान पुसून घेतली. आधी मी ग्रिल व्यवस्थित पुसून घेतली, त्यानंतर मग मी रूमला झाडू लावून घेतला. हा आमचा बेडरूम थोडा छोटाच आहे आणि बेड थोडा मोठा आहे. त्यामुळे मला झाडू लावायला थोडा त्रासच होतो. बेड पण आम्ही थोडा उंचच केलेला आहे, त्यामुळे त्याच्या खालून पण व्यवस्थित झाडून काढता येतं. झाडू लावून झाला आणि त्यानंतर मग मी खिडकीची काच पुसायला घेतली. काच पुसायला मी पाण्यामध्ये व्हिनेगर, सोडा आणि लिक्विड सोप टाकून घेतले आहे. या सोल्युशनने काच छान स्वच्छ होतो. तसेच कधी कधी मी एक्सपायर झालेला फेस पावडर असतो तो टाकून सुद्धा काच पुसून घेते. त्याने पण काच खूप छान स्वच्छ निघतो. त्यानंतर मग मी दार पुसून घेतले. मी दार पुसायला पण तेच सोल्युशन यूज करते. व्हिनेगरमुळे लाकडी दाराला शाईन पण छान येते आणि दाराला पांढरी बुरशी लागत नाही. दाराची क्लिनिंग आटपून मग कबडची क्लिनिंग करायला सुरुवात केली. आमच्या बेडरूमचे कबड पण सागवानी लाकडाचे आहेत, त्यामुळे महिन्यातून एकदा व्हिनेगरने त्याची क्लिनिंग करून घ्यावी लागते. पावसाळ्यात लाकडी फर्निचर फुगतं, त्यामुळे पावसाळ्यात पण मी त्याला खोबरा तेल लावून घेते, म्हणजे मग त्याचे दारं फुगत नाही. खोबरा तेलामुळे वुडन पॉलिश दीर्घकाळ टिकतं आणि फर्निचर पण छान शाईन करायला लागतं. रूमची व्यवस्थित डस्टिंग आणि क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर मग मी पोछा लावून घेतला. मला घरातील कामे स्वतः करायला आवडतात. कुणाची वाट न पाहता आपली कामं आपण आपल्या वेळेनुसार आपल्याला जशी पाहिजे त्या पद्धतीने करून घेऊ शकतो. आणि आपण स्वतः केलेल्या कामाचा मला वाटते रिझल्ट पण समाधानपूर्वक असतो. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.